सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सकाळी सकाळी देवाची मनोभावे पूजा करताना मला खूप बरं वाटतं. साहजिक आहे, आता मला यूट्यूब चॅनल मी घेतलेलं आहे, पत्करलेलं आहे, तर त्याचे व्हिडिओ तयार करायचे असतात. पण खरं सांगू का, ते शूटिंग करणारा कोणी आलं तर मी 1-2 मिनटं हाय हॅलो करते, मी पूजेला बसते, मग मला लक्षच नसतं काय चाललं आहे. इतकी सुंदर दुर्गेची मूर्ती मी आणलेली आहे, ती मी तिथे एंट्रन्सला लावलेली आहे. मला तिचंही दर्शन घेते, बाबांचंही दर्शन घेते. हे पहा किती गर्दी आहे. आणि हे सगळे माझे कार्यकर्ते, माझ्या जीवाभावाचे लोक आहेत, काही विजिटर्स आहेत. माझे सगळे मंडल अध्यक्ष आज आलेले होते. आजचा वार शुक्रवार, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि भरभरून गर्दी होती. सर्वांना तर मला भेटता आलं नाही, कारण माझा पहिला विषय होता 11, 11:15 वाजता, आणि तो विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित करणार होते विधान परिषदमध्ये. त्यामुळे मला काही सगळ्यांना फार डिटेलमध्ये भेटता नाही आलं. काही लोकांना मी विनंती करते इकडे की बघा, तुमचे सगळ्या गोष्टी मी लिहून घेतलेल्या आहेत, आणि ज्यांचे फोन लागलेले आहेत, PAंनी फोन लावले असतील किंवा मी लावले असतील, त्यांनी समाधान मानावं. आणि मी सगळ्यांचं लिहून घेऊन गाडीमधनं बाकीचे फोन करेन, कारण असं करावं लागतं बऱ्याच वेळा, कारण रात्री उशिरा बिझनेस येतो. हे केवळ म्हणजे अधिवेशनाच्या काळामध्ये असतं. पण तरीही अपॉइंटमेंट घेऊन आलेले लोक जर 20-25% असतील, तर बाकी सगळे बिना अपॉइंटमेंटचे असतात. आणि मग त्यांना वेळ द्यायला गेलो की आपण दिवसभराचा जो वेळ ठरवलेला असतो त्याच्यामध्ये थोडं वर खाली होतं. पण तरी मी आता या टर्ममध्ये मंत्री झाल्यावर बऱ्याच अंशी पंक्च्युअल राहायचा प्रयत्न केले. हे सगळे विजिटर्स होते माझे. मी सांगितलं की माझ्या ऑफिसमध्येच सगळं जेवण होतं आहे आता विधानसभेमुळे. माझे PA मला अगदी आवर्जून सगळे जेवू घालतात बरं का. माझं लक्ष नसतं जेवणाकडे, तर ते सगळे ताई प्लीज तुम्ही जेवा. म्हणजे माझ्या घरात तरी वेळेवर जेवण होत नाही, पण हे लोक मला वेळेवर जेवू घालतात. मग आमच्या सगळ्या स्टाफ बसून नंतर छान जेवतो. सगळे आलेले लोक चहा पाणी करतात, जेवतात, आणि मी सगळ्यांना अटेंड करते. बघा, प्रत्येकाची कामं होतील असं नसतं. आता माझं भेटणं सहज असतं की लोक माझ्यापर्यंत पोचू शकतात, तर ते पोचतात आणि ते बरेच विषय मला सांगतात. पण ते प्रॅक्टिकली ॲज अ मंत्री प्रत्यक्षात म्हणजे लावणे हा विषय टोटली वेगळा असतो. मग मला त्यांना समजून सांगावं लागतं की बघा, ही गोष्ट अशी आहे, त्याच्यामध्ये हे सत्य आहे, हे तथ्य आहे, आणि मग ते ऐकून घेतात. वेळ देते, कारण शेवटी एखाद्याला आपण नाही होणं हे शक्य असं म्हणताना त्याला तेवढंच समजून सांगावं लागतं. एखाद्याचं काम झालं तर त्याला पटकन अरे बाबा झालं तुझं काम. पण ज्याला चर्चा करतोय त्याला एखादा विषय आपल्याला हा करणे शक्य नाही, किंवा हे असं करता येणार नाही, तसं करता येईल असं सांगायचं असेल तर त्याला व्यवस्थित सांगावं लागतं. म्हणजे कधी कोणाला असं धुडकावून लावता येत नाही. हां, जे माझ्या हक्काचे आहेत, जे माझ्या ओळखीचे आहेत, 25 वर्ष माझ्यावर काम करतात, त्यांना मी म्हणू शकते अरे काय तुझं इथे गर्दीत, एवढ्या गोंधळात. सकाळी आले होते 11 वाजता, त्या सभागृहात गेली परिषदेत, मग सभेमध्ये आली. हे थोडेसे त्याचे व्हिडिओज आपल्याबरोबर शेअर करते आहे. संभाजीनगरच्या कचऱ्याच्या बायोमेडिकल वेस्टचा विषय होता, विरोधी पक्षाने उपस्थित केलेला. त्याच्यावर मी उत्तर देत आहे, निवेदन करत आहे. मग ऑफकोर्स प्रत्येक पावलावर लोक घेतात, फोटो काढतात, खूप छान स्माईल देतात, खूप भरभरून आपल्याकडे डोळे भरून बघतात. ह्या सगळ्या गोष्टी शक्ती देणाऱ्याच असतात. हे पण मला काही लोक वेळ मागतायत, तर मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात भेटते. हो, कारण मला जरी आज अधिवेशन संपले तरी सुट्टी नाही. उद्या मी अंधेरीला काही आमदारांना शब्द दिला आहे, त्यांचे आश्वासन दिलेलं आहे सभागृहात, तिथे भेटीला जाणार आहे. आणि मग मी दिल्लीला बैठकीला जाणार आहे 2 दिवस. ते झालं की मग मी गायब होणार आहे 2 दिवस. याचं कारण काय आहे ते सांगते, ते आव्हान मी लगेच करेनच. आणि मग मी माझ्या मतदारसंघात जाणार आहे. मग माझा दौरा नाशिकला आहे, मग नंतर मला बाहेर विदर्भात सुद्धा दौरा आहे. तर कंटिन्युअस दौरा असतो, सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबई, मग दौरा, आणि 15-20 दिवसातून एकदा मतदारसंघात 2-3 दिवस मुक्काम, असा माझा जनरली प्लॅन असतो. यावेळी थोडा लांब लचक गॅप पडला. घरी आले तर हे मायलेकरं नाही, वडील आणि मुलगी होते. किडनीचं ऑपरेशन करायचं आहे. डीनला फोन केला, लागला नाही. उद्या बोलेन आणि मार्गी लावेन.
वेळेमुळे मला संपूर्ण मोठे मोठे व्हिडिओ करणं जर अवघड होतं, तरी मध्ये प्रयत्न करीन आठवड्यातून 2-3 वेळा तरी देण्याचा. धन्यवाद. गुड नाईट.